नमस्कार. स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं हार्दिक स्वागत. महाज्योती पोर्टलमार्फत महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बहुतेकशा विद्यार्थ्यांना टॅब वितरण झालेलं आहे. जे विद्यार्थी बाकी आहेत त्यांना देखील लवकरच टॅब आहे तो मिळणार आहे. त्यानंतर टॅब वितरणासंदर्भात दर 3 महिन्याने जी स्कॉलरशिप वितरण केलं जातं, तर कोणत्या बँक खात्यामध्ये स्कॉलरशिप येणार या संदर्भात आपण माहिती घेणार आहोत. तर विद्यार्थ्यांना त्यांचं आधार संलग्न असणारं बँक खातं तयार करण्यास सांगितलेलं आहे. तर तुमच्या आधार संलग्न म्हणजेच आधारला कोणतं बँक खातं लिंक आहे, तर हे कसं पाहायचं या संदर्भात आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम माय आधार या पोर्टलवरती यायचं आहे. तुम्ही Googleवरती माय आधार जरी सर्च केलं तरी तुम्हाला ही लिंक मिळून जाणार आहे. माय आधार या पोर्टलवरती आल्यानंतर लॉग इन या टॅबवरती क्लिक करायचं आहे. लॉग इन या टॅबवरती तुम्हाला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल. या ठिकाणी तुमचा आधार नंबर टाईप करायचा आहे. येथे आलेला कॅप्चा न चुकता टाईप करून लॉग इन विथ ओ-टी-पी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर तुमच्या आधार संलग्न मोबाईलवरती ओ-टी-पी पाठवला जाईल. ओ-टी-पी टाईप करून पाहू शकता की येथे दिलेल्या लॉग इन या टॅबवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर अशा प्रकारचं पेज ओपन होईल. संपूर्ण इंटरफेस पाहून घ्यायचा आहे. याच्यामध्ये बँक सीडिंग स्टेटस या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बँक सीडिंग स्टेटसमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. तुमचा आधार नंबर पाहायला मिळेल. त्यानंतर तुमचं आधार कार्ड कोणत्या बँक खात्याला लिंक आहे ते देखील तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच बँक सीडिंग स्टेटस तुम्हाला इथे ॲक्टिव्हेट पाहिजे. जर ॲक्टिव्हेट नसेल, इनॲक्टिव्ह असेल, तर मात्र तुम्हाला तुमच्या जवळच्या असणाऱ्या बँकेमध्ये जाऊन तुमचं बँक खातं जिथे आहे त्या ठिकाणी जाऊन तुमचं आधार कार्ड आहे तुमच्या बँक खात्याला लिंक करायचं आहे. तरच इथे तुम्हाला आधार सेव्हिंग स्टेटस ॲक्टिव्ह दिसणार आहे. तर ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. ज्या विद्यार्थ्यांचं बँक खातं त्यांच्या आधार कार्डला संलग्न आहे, अशाच विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये डी-बी-टी पोर्टलद्वारे महाज्योती अंतर्गत, महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जर दर 3 महिन्यांअंतर्गत ₹1,500 लाभ आहे, तो त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये साधारणतः 2 वर्षामध्ये एकूण ₹12,000 पर्यंत शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तर अशा प्रकारे ही महत्त्वाची अपडेट आहे. आत्ताच चेक करून घ्या. एकदा चेक केल्यानंतर पुन्हा चेक करण्याची गरज नाही. तर ही महत्त्वाची माहिती महाज्योती मोफत टॅब योजनेअंतर्गत जे विद्यार्थी आहेत, ज्यांचे सिलेक्शन झालेलं आहे, अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात सर्व अपडेट आणि खात्रीशीर माहितीसाठी आपल्या स्टुडंट्स कॉर्नर या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.